मी रे माझा मित्र मालिकेमध्ये जबरदस्त धमाका झालेला आहे। तो म्हणजे राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे। आता शलाका खून प्रकरण पुन्हा एकदा राकेश समोर आलेला आहे, कारण शलाकाचे काका येऊन या राकेशला बद्या मार देणार आहेत। ते म्हणत असतात की माझ्या मुलगीशी तू लग्न केलंस, तिला फसवलंस आणि तिचा खून सुद्धा तू केला आहेस, आता तुला मी सोडणार नाही असं म्हणतच ते राकेशला मार तर मारतात। आता ज्या वेळेला शलाकाचे काका अंजली समोर येतील आणि हे सत्य राकेशचं तिला सांगतील, त्यावेळेला अंजलीची काय रिएक्शन असेल। आता या राकेशचं सत्य लवकरच अंजली समोर येणार आहे आणि इकडे वल्लरी मामींनी आता गुंडांना सुपारी दिलेली आहे। वल्लरी मामीच ईश्वरीच्या वाईटावर आहेत, तिला घराबाहेर काढण्याचं प्लॅनिंग करत आहेत आणि आकाश आणि नम्रताचं लग्न मोडण्याचं सुद्धा प्लॅनिंग करत आहेत। हे लवकरच ईश्वरी आणि अर्णवला कळणार आहे। तर नेमका हा काय प्रकार आहे, कसा घडतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण असंच पाहिलं की ईश्वरीला घरातील सगळ्यांनीच परकेपणाची भावना दिल्यामुळे ती खूपच रडत असते, खूपच अपसेट झालेली असते, उदास झालेली असते आणि एकटीच रडत बसलेली असते। तेवढ्यातच अर्णव तिथे येतो। आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू रडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, सर घरातील सगळ्यांसाठी मी सगळं केलं, माझ्याने जेवढं होईल तेवढं त्यांना प्रेम दिलं, पण त्यांनी मला एका क्षणात परकच करून टाकलं। त्यावेळेला अर्णव म्हणतो, सगळ्यांनी जरी केलं असलं तरी मी तुला परक केलेलं नाही, त्यामुळे तू आता रडत बसू नकोस आणि पुन्हा असं बोलू नकोस। आता ईश्वरी सगळं काही विसरून दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांसाठी नाश्ता बनवते। मात्र आता इथे घरातले सगळेच तिच्यावर रागावलेले असतात। नाश्ता त्यांनी पार्सल मागवून घेतलेलं असतं आणि तोच नाश्ता करत असतात। ईश्वरीच्या हातचे पोहे खाण्यासाठी साप नकार देतात। त्यावेळेला आता ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं। अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर राहू दे, दुसरे कोणी खाणार नसतील तरी चालेल, पण मला तू केलेले पोहे घाल, मी खातो। त्यावेळेला या मामी या अर्णवला जबरदस्त टॉन्ट मारतात। त्या म्हणतात, बायकोच्या प्रेमामध्ये आंधळे झालेल्या माणसांना घरातील लोकांचं अजिबातच मत पटत नाही। आता अर्णवला सुद्धा मामींचा राग आलेला असतो। आता मामा सुद्धा ईश्वरीच्या पाठीशी उभे नसतात, मामा सुद्धा ईश्वरीच्या विरोधात बोलायला सुरू करतात। तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव मात्र हाच विचार करत असतात की बारशा दिवशी नेमके ते फोटो तिथे कुठून आले। त्यावेळेला या दोघांच्या लक्षात एक गोष्ट मात्र आलेली आहे की जे काही घरात घडत आहे आणि माझ्या आईने आत्महत्या केली, माझ्या बाबांची बदनामी झाली, त्यामध्ये आपल्या घरातीलच कोणाचा तरी हात आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, मात्र आता इथे या दोघांचा मार्ग थोडासा चुकलेला आहे। या दोघांना डाऊट या राकेशवर आलेला आहे, पण मला असं वाटतं की राकेश नाही तर वल्लरी मामींनीच हे सगळं केलेलं आहे। या वल्लरी मामी इतक्या धूर्त आहेत की या शुभूला मारण्यासाठी वल्लरी मामींनी पैसे देऊन गुंड पाठवलेले असतात, कारण आता सुप्रिया बारशाला घरी येऊ नये म्हणून। आता ज्यावेळेला शुभू नम्रताशी खूप चांगला वागतोय, वल्लरी मामींना कळले, तेव्हापासून वल्लरी मामी आता आकाश आणि नम्रताचं आता इकडे शुभूचा वापर करूनच वल्लरी मामी आकाश आणि नम्रताचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण आता ईश्वरी आणि अर्णव सुद्धा घरच्यांच्या समोर लवकरच ईश्वरीची आई खरी आहे आणि हे कोणी घडवून आणलं होतं हे सगळं आणणार आहेत। तोपर्यंत इकडे आता राकेश अर्णवला म्हणत असतो की मी किती दिवस असा घरात बसणार आहे, मी माझ्यासाठी काम शोधायचं म्हणतोय। आता अर्णव म्हणत असतो, म्हणजे अर्णवच्या डोक्यात असं असतं की हा राकेश जर माझ्यासोबत राहिला तर याचं खरं रूप मला लवकरच कळेल, म्हणूनच तो त्याला सात्विक फॅशनमध्ये काम करण्याची ऑफर देतो। त्यावेळेला राकेश म्हणतो, ठीक आहे मला कुठेही काम करायचं आहे, मी तुमच्याबरोबर काम करीन। आता अर्णव या राकेशला ऑफिसला घेऊन जात असतो। तेवढ्यातच ऑफिसच्या बाहेर या शलाकाच्या काकांची जबरदस्त एंट्री होते। आता हे शलाकाचे काका आल्याबरोबर या राकेशची कॉलरच धरतात आणि बद बद्या मारायला सुरू करतात। भरपूर मारल्यानंतर हे काका खूपच चिडलेले असतात। आता या राकेशला मात्र कळतच नसतं आणि या राकेशची तर स्मृती गेलेली असते। आता हा राकेश म्हणत असतो, अहो तुम्ही कोण आहात आणि मला का मारत आहात। आता शलाकाचे काका म्हणत असतात, माझ्या मुलगीशी तू लग्न केलंस आणि तिचा तू खून सुद्धा केला आहेस, आता मी तुला सोडणार नाही असं म्हणून ते राकेशला भरपूर मारायला सुरू करत असतात। आता अर्णव ते पाहतो। तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये मात्र आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे अर्णव लवकरच शलाकाच्या काकांना अंजली समोर उभं करणार आहे। ज्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव शलाकाच्या काकांशी नीट चर्चा करतील त्याच वेळेला
राकेशच्या विरोधात पुरावा मिळणार आहे आणि तोच पुरावा अंजली समोर लवकरच अर्णव आणि ईश्वरी सादर करणार आहेत. आता इकडे वल्लरी मामींचं तर अतिच होत चाललंय. या म्हणजे या ईश्वरीच्या जीवावरच उठलेले आहेत. त्या नेमकं घरामध्ये किती वाईट प्रकारचं कृत्य करतील याचा काही अंदाजच नाही. आणि हा राकेश तर नाटकच करत असणार आहे. पण याचं नाटक कधी बाहेर येतंय हेच पाहणं प्रेक्षकांना आवडणार आहे. आणि पुढील भागांमध्ये आपल्याला असाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.